आता आपला जो भाग सुरू झाला आहे तो त्रिविध तापाविषयी सुरू झालेला आहे. त्या जे तत्वज्ञानामध्ये ज्या अनेक संकल्पना आहेत त्यातली आपण असं म्हणू ही प्राथमिक संकल्पना आहे, ही त्रिविध ताप ही. आणि समर्थांनी असं म्हटलंय, जो त्रिविध तापे पोळला तो परमार्थाचा अधिकारी झाला. म्हणजे काही ना काही अनुभव माणसाला सुखाच्या काळात दुःखाचा आला किंवा अकस्मातपणे आपल्याला काही घटना अशा घडलेल्या कानावर आल्या, आपल्या जीवनात घडायला लागतं असं नाही, त्याचाही परिणाम मनुष्याच्या मनावर होतो. जसा गौतम बुद्धाच्या बाबतीमध्ये झालं की त्यांच्या वडिलांनी, त्यांना माहीत होतं की ह्याचं भविष्य असं काही वेगळं आहे, हा वितरागी होऊन घराबाहेर पडून निघून जाईल, तर तसं त्याच्या बाबतीत होऊ नये. मग त्याला दुःखच कळू नये, त्याला दुःखाचा जर स्पर्शच झाला नाही, त्याला जर दुःखच कळली नाही तर मग तो कदाचित ह्याकडे वळणार नाही किंवा त्याला जीवनामधला आनंदच फक्त मिळेल. पण ते एकदाच त्यांनी कुणी गेलेला मनुष्य पाहिला आणि त्यांनी विचारलं हे काय आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं असा जन्माला आलेल्या मनुष्याचा मृत्यू होतो. तोपर्यंत इतक्या मोठ्याला सुद्धा मृत्यू आणि याबद्दलची काही माहिती नव्हती किंवा त्याची कल्पना नव्हती. तर त्यांनी मृत्यू म्हणजे काय वगैरे वगैरे, आणि त्याच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण झालं. म्हणजे मनुष्याच्या जीवनाची अशाश्वता, जे अशाश्वत आहे ते काय काय अशाश्वत आहे हे जसं जसं कळायला लागतं. आता आयुष्यभर पदार्थ खात असताना तरुणपणी रोज नवीन काहीतरी आपल्या मुलांना पाहिजेच असतं की आज हे नको ते नको ते नको. कारण काय, तोपर्यंत सगळं नवीन 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 मिळवणं, ते पाहणं, त्याचा अनुभव घेणं, त्याचा आनंद घेणं, त्याकरता शरीरही तयार आहे, त्याकरता जीवही तयार आहे. आणि त्यामुळे हे सगळं पचवण्यातला आनंद पण आहे. मग त्यावेळी मनुष्याला जो ते घेण्यातला आनंद आहे, उपभोगातला आनंद आहे, तो ज्यावेळी कळतो, 50 जवळ आली, 60 जवळ आली की कळायला लागतं आता रात्री 11 नंतरचं जेवण आपल्याला नको वाटतं. पचतं की नाही, पचतं, अजून तरी पचतं 60 पर्यंत, असं मी लोकांनाही म्हणेन की ठीक आहे किती उशिरा जेवू शकतो, पण जेवावं का जेवू नये म्हटलं तर आपण बाय चॉईस नाही असं म्हणू. पूर्वी काय 1:30 आणि 2ला जेवलो तरी कधीच काही वाटत नाही. ही जी गोष्ट आहे ना, की एक एक गोष्टीतली जी उपभोग घेण्याची जी काही आपल्याला सुखद अशी भावना आहे, त्या सगळ्या सुखद भावना वयाप्रमाणे काही वेळा कमी व्हायला लागतात. की आता नवीन कपडे घालावेत का, तर दागिने घाल, नको ते दागिने, नको ते नवीन कपडे, आपले साधे घालू, हे वय शिकवतं नको म्हणून. पूर्वी उन्हाळा असो का काही असो, किती भारीच्या साड्या नेसून लग्नाला जायला काही वाटायचं नाही. आता असं वाटतं की हलक्या साड्या लग्नाकरता वेगळ्या आणून ठेवा, त्याच नेसायच्या उन्हाळ्यात, आता जळजळ जरीच्या नको. हे का होतं, परिस्थिती तीच आहे, वातावरण काही बदललेलं नसतं, पण उपभोग घेण्याची जी क्षमता आहे ती आपल्याला वयोमान परत्वे बदलली की आपल्याला त्यातला फरक जाणवतो. कधी कधी कसं होतं की अकस्मात काहीतरी त्याच्याविषयीचं विपरीत आमच्यापर्यंत येऊन पोचलं की त्यातला रस कमी होतो. म्हणजे जसं मी आता आपल्याला म्हटलं तसं वयोमान परत्वे, आता काय, कोणताही खायचा पदार्थ किती सुंदर असला तरी आता तो लगेच खाल्ला पाहिजे, तो बराच खाल्ला पाहिजे, तो 2 दिवस खाल्ला पाहिजे, तो फ्रीजमध्ये ठेवून खाल्ला, असलं काही वाटत नाही. ठीक आहे, खाल्ला तेव्हा खाल्ला, नाही खाल्ला नाही खाल्ला. म्हणजे ह्या प्रत्येकाबद्दलचं जे आकर्षण कमी होत जाणं आहे ते नुसतं कमी होत गेलं वयाप्रमाणे, तर त्यांनी काही फारसा फरक पडत नाही. किंवा समर्थांना ते कमी होणाऱ्या आकर्षणाबद्दल समर्थांना काही म्हणायचं नाही. समर्थांना आपल्याला म्हणायचंय किंवा सांगायचंय ते याबद्दल सांगायचंय की ते जेव्हा कमी होतं तेव्हा दुसरा काही विचार मनात येतो का, की अरे तरुणपणी आम्ही इतकं खात पीत होतो, आता खाऊ नये असं वाटतं, आता काही विशेष त्यात रस वाटत नाही. मग आपला जर विचार केला तर आपल्याला काय रस वाटत नाही, आपण काय म्हातारे झालो का, आता आपल्याला पचेनासं झालं का, आता आपल्याला नकोसं वाटतं, याची कारणं काय. समर्थ म्हणतात त्याची अनेक कारणं आहेत, त्यापैकीचं एक कारण समर्थांना अपेक्षित आहे. ते कारण असं आहे की समर्थ म्हणतात की काही दुःख झालं किंवा जे घडत होतं त्याच्यापेक्षा विपरीत घडलं, आणि ते विपरीत घडल्यावर ते का घडलं ह्याचं कारण जर आमच्या लक्षात आलं की अरे आपण समजतो असं काही हे सगळं कायम सुख देणारं नाहीये, ते कायम सुख देत नाही, ह्याची जर आम्हाला त्या त्या गोष्टीच्या विषयी जाणीव झाली तर आमच्या लक्षात येतं की अरे मग ते जर कायम सुख देत नाही तर त्याच्याकरता किती धावायचं, त्याच्याकरता किती मागे लागायचं, त्याच्याकरता किती आसक्त व्हायचं, त्याच्याकरता त्या आवडीने माणसांनी किती ओढ घ्यायची की नाही, आता ते मिळालंच पाहिजे.
कोणत्याही स्थितीत ते मिळालंच पाहिजे. आता सुद्धा असं वाटतं नवीन सिनेमा लागला काय आहे त्याच्याबद्दल इतकं ऐकलंय तो पाहिला पाहिजे, पण तो नाही पाहून झाला. काय त्याचं आता विशेष साठीत असं वाटतं ठीक आहे नाही पाहिला काय विशेष काय झालं. पूर्वी तसं नाही, ते कुणीतरी सांगितलंय तो सिनेमा आम्हाला आकर्षण आहे का नाही त्या सिनेमाचं, पण तो सिनेमा पाहिलाच पाहिजे. त्या सिनेमात काय आम्हाला कळलंच पाहिजे. ही जी एक आणखीन जबरदस्त उर्मी होती. अगदी लहान वयात तर तो पाहिलाच पाहिजे अशीच हौस होती. पुढे त्या पाहण्याची हौस कमी झाली तरी लोक इतके पाहतात म्हणजे काय आहे, म्हणजे पाहायला पाहिजे. आता पाहायला पाहिजे असं वाटलं तो नाही पाहायला मिळाला तरी काही विशेष वाटत नाही. हे जे आकर्षण कमी होतं ते कमी का होतं? त्या कमी होण्याची मी आपल्याला म्हटलं तसं पुन्हा पुन्हा म्हणते की कमी होण्याची कारणं अनेक आहेत. त्या अनेक कारणापैकी आता आम्हाला होतच नाही म्हणून आम्ही ते करत नाही किंवा आम्ही आता त्याचा विशेष रस घेत नाही असं आहे का? आता आम्हाला असं वाटायला लागलं की अरे ह्या गोष्टीत किती वर्ष किती काळ आम्ही घालवायचा, ह्याच्यापेक्षा आणखीन आनंद देणारं काही आहे का? आता त्यात आनंद मानत राहण्यापेक्षा आता आणखीन काही अशा गोष्टी पाहू की ज्याच्यामधला आनंद आहे तो अधिक आनंददायी ठरेल आम्हाला. असं काही आहे का? किंवा असं काही आम्ही करू शकतो का? करावं का? आम्ही करावं तर आम्हाला काय आवडू शकेल, आम्हाला काय झेपेल? प्रत्येकाला काही फार मोठं झेपेल असं नाही. आमची प्रवृत्ती आमचा स्वभाव आहे. म्हणून त्यांनी इथे सांगितलं तसं की म्हणाले इथे तो वक्ता म्हणतो की जेव्हा श्रोता विचारतो की हा आध्यात्मिक ताप कोणता, हा आधी भौतिक ताप कोणता, हा आधी दैविक ताप कोणता, त्याचं स्वरूप काय आहे, ते कसं समजावं, हे जेव्हा तो विचारतो तेव्हा तो हा जी म्हणून वक्ता झाला कथा विस्तारिता. म्हणाले आता त्याच्याविषयीचं जे काही निवेदन आहे ते निवेदन करायला म्हणाले तो वक्ता उद्युक्त झाला. आध्यात्मिक ताप आता सावध आहे का? आता म्हणाले तुम्हाला आध्यात्मिक ताप कशाला म्हणतात ते सांगतो. एकाच ओवीमध्ये त्यांनी व्याख्या केली आहे. देह इंद्रिय आणि प्राण यांचे नियोगे आपण सुखदुःखे शिणे जाण या नाव आध्यात्मिक. अगदी त्यांनी थोडक्यात आणि सुंदर म्हणून मी म्हटलं की दासबोधामध्ये जसं तत्वज्ञान अगदी सूत्रबद्ध उलगडून सांगितलंय असं क्वचित कोणत्या ग्रंथात सांगितलं असेल. आता इथे व्याख्या केली आहे सरळ. देहाला ताप झाले, इंद्रियांना ताप झाले आणि प्राणाला ताप झाले, यांचे नियोगे आपण सुखदुःखे शिणे जाणं त्या नाव आध्यात्मिक. देहाला काय ताप होऊ शकतात? अनेक प्रकारचे ताप होतात. देहाला ताप आम्ही उन्हात गेलो तरी ताप होतो, अति थंडी असली तरी ताप होतो, जास्त कमी खाल्लं तडस लागली तरी ताप होतो, डोळ्यांना झोप नाही आली तरी ताप होतो. हे काय साधे रोजचे ताप आहेत, काही त्याला फार मोठी दुखणीच व्हायला हवी आहेत असं नाही. तर त्यामुळे लहान लहान गोष्टीमधून सुद्धा देहाला ताप होतो. तो ताप टाळायचा असेल तर आपण कसं राहावं? आता फक्त एकच असतं की आपल्या प्रायोरिटीज वेगवेगळ्या असतात. कुणाची प्रायोरिटी असते की शरीर सांभाळूनच जे करता येईल ते करावं. आम्ही असं म्हणतो आपल्याला जे करायचंय त्याचा आनंद मिळवावा, शरीर सांभाळतं, थोडं शरीर सांभाळायचं, थोडं दुर्लक्ष करायचं, थोडं त्याला ताणायचं. असं आम्ही फार शरीराची फिकीर करून चालत नाही आणि फार शरीराकडे दुर्लक्ष करत नाही. असा काहीतरी मध्यम मार्ग सामान्य मनुष्य स्वीकारतो. पण काही माणसं तशी नाही. ते शरीर सारखं जसं तसं राहिलं पाहिजे, त्या शरीराला कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नये. आणि अशी माणसं काय वाटेल ते असलं तरी सुद्धा आपल्या शरीराला जन्मभर सांभाळतात. त्याचा त्यांना परिणाम चांगला पण बघायला मिळतो. मी असं पाहिलंय माझ्या ओळखीचे. त्यांनी ठरवलं होतं ते म्हणाले आयुष्यभर मी नियमाने वागलो म्हणजे जर शास्त्राने 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे तर मला 100 वर्ष जगता आलंच पाहिजे. कारण मी शरीराची उपेक्षा केलेलीच नाहीये, म्हणजे शरीराने मला साथच द्यायला पाहिजे. ते खरे म्हणजे माझे चुलत सासरेच. मुलीच्या लग्नात सुद्धा त्यांनी मुलाकडच्या लोकांना सांगितलं बघा तुमची जेवण रात्री चालू द्या, माझे मुलगे माझ्या मुली जावई तुमची खरी सरबराई करतील. मी 8:30ला जेवून झोपलेलो असेल, माझ्या माझ्या मुलीचं तरी मी त्यात पडणार. आयुष्यात त्यांनी एकही दिवस एकही वेळ कधीही कॉम्प्रोमाइज केली नाही. त्यांना आयुष्यात कधी सर्दी पडसं खोकला झाला नाही. त्यांची इच्छा होती 100 पूर्ण व्हावेत. त्यांनी 100ही गाठली पण 100 पूर्ण नाही मिळाले त्यांना. 100मध्ये गेले, 99 संपून 100वर लागलं, पण 100 पूर्ण होऊन जे 101वं हवं होतं ते काही त्यांना मिळालं नाही. पण सांगायचं म्हणजे देहाला किती सांभाळावं किंवा देहाला किती आम्ही लहान लहान ताप देतो. त्या बारीक सारीक तापांनी सुद्धा खरं म्हणजे त्या शरीराला अनेक धक्के बसत असतात. पण वय असं आहे की त्या वयातले शॉक ॲब्सॉर्बर्स जास्त
काही सेन्सिटिव्ह असतात, जास्त स्ट्रॉंग असतात. त्यामुळे त्या वयात वाटत नाही किती धक्का बसला. आता या वयात बसलेला धक्का 75 बसलेला धक्का पुन्हा फरक आहे. मी जरी 60 असते तरी आता 60 50ला जमतं का तर नाही जमत असं म्हणावं लागतं की नाही, थोडी विश्रांती घ्यावी लागते, थोडं सांभाळावं लागतं वगैरे वगैरे. तर त्यांनी सांगितलं असे जे देहाला होणारे लहान मोठेला, त्यांनी तर फार मोठी दुखणी वर्णन केली आहे. सगळ्याच दुखण्यातनं सगळ्यांना जावं लागेल किंवा त्याचा त्रास होईल असं नाही. पण बारीक सारीक गोष्टीमध्ये देहाला आम्ही किती सांभाळावं किंवा देहाला किती प्रकारचे त्रास व्हावे. इंद्रियांना होणारे त्रास त्यांनी म्हटलं की कानावरती आपण रस्त्यावरनं चाललो की त्या पोल्युशनचा भयानक त्रास होईल. साऊंड पोल्युशन इतकं आहे की जिथे सगळ्या प्रकारच्या आरडाओरडा, गोंधळ, गणपतीच्या दिवसात सगळे स्पीकर चालू, लोकांचे आरडाओरडे, त्या सगळ्याचा कादान माणूस शिंकतो. माणसाला वाटतं पण त्याला हा सुद्धा त्रास सहन होत नाही. हे साऊंड पोल्युशन सुद्धा अनेक इंद्रियांचे. आपण डोळ्यांनी सुद्धा एका दिवशी जर टीव्हीवर बसून, टीव्ही समोर बसून टीव्हीवरचे 2-3 सिनेमे बघितले तर डोळ्याला त्रास होऊ शकतो. डोळ्याला थकावट येते, नको वाटतं. रात्री झोपताना क्वचित डोळे चुरचुरतात. म्हणजे हे सगळे त्रास आहेतच. इंद्रिय आणि प्राण, त्यांनी सांगितलंय की प्राणाला सुद्धा त्रास आहे. प्राणाला आम्ही वेदना देतो. तो जो जीव आहे त्या जीवाचं अस्तित्व त्याच्या अहंकारातून, अहंकार म्हणजे मी आहे या माझ्या जाणीवेतून आहे. तर ती जी जाणीव आहे त्या जाणीवेला धक्का बसला तरी त्रास होतो. आणि खरा दुसरा त्रास होतो तो म्हणजे असं की त्या प्राणाचं जे सामर्थ्य आहे किंवा बळ आहे ते सातत्याने टिकलं पाहिजे, याकरता जे आम्ही सांभाळलं पाहिजे ते सांभाळतोच असं नाही. म्हणजे कसं होतं बघा की एखाद्या वेळेला आपल्याला उपवास करण्याची हौस असते कुणाकुणाला, तर अगदी पाणीच पिणार नाही, दिवसभर न पाणी पिता निर्जळी उपवास करणे, की दुसऱ्या दिवशी त्या प्राणाचं बळ कमी होतं, प्राणशक्ती कमी होते. तसंच शरीराने खूप ताणून आम्ही काम केलं, 17 तास 18 तास 20 तास असं होतं की एखादं काम आहे ते पुरं करायचंच आहे. मग आपण त्या डोळे बंद करता येतात की नाही, म्हणजे उघडझापीला सुद्धा आम्ही फार वेळ देत नाही. कारण ह्याच्यातून मी जे ठरवलं होतं माझ्या गुरूंचं चरित्र लिहिताना की रोज ते 10 फुटस्टेप तेवढे लिहून झालेच पाहिजे. मग त्याच्याकरता रोज बसायचं. ती एक अशी पोझिशन, शेवटी प्रत्येकाची लिहिण्याची एक पद्धत असते. त्या एका पोझिशनमध्ये लिहायला बसून बसून हे मानेचं दुखणं लागलं माझ्या माने की एकाच दिशेने. आणि माझ्या लक्षात आलं नाही की आपण असं असं करून बघतो तेव्हा एका डोळ्याला वेगळा ताण पडतो, या डोळ्याला वेगळा ताण. आपण तसाच ताण घेत राहतो, डोळ्याचा नंबर वाढला चष्म्याचा. पण म्हणजे हे काय आहे, ही जी प्राणिक शक्ती आहे, त्या प्राणाने दिलेली त्या त्या इंद्रियांची अवयवांची शक्ती आहे, ती आम्ही आमच्या बाजूनी त्याचा विचार न करता की खाल्लं का प्यायलं ते काही नाही, लिहून झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे. म्हणून मी आपल्याला म्हटलं की ज्यावेळी आपल्याला शरीराशी ही सगळी मस्ती करता येते तेव्हा आपण ती केल्याशिवाय सोडत नाही. तर आपण जाऊ दे ना, आज काय नाही खाल्लं, सकाळी औषध वेळेवर घेऊन काय च्यवनप्राश घेऊन दूध घेऊन नाही घेतलं, 12 वाजता घेऊन कुठेतरी आता हलायचं नाही म्हणजे नाही. म्हणजे याने होतं कसं की माणसाची प्राणिक शक्ती कमी होते, थकावट येते, स्टॅमिना कमी होतो. आपण म्हणतो तसं की खूप डाएटिंग केलं, वजन उतरवायचं आहे. आणि म्हणजे मला तर कळतच नाही, मी तर या लोकांचा सत्कारच करीन. तो आमिर खान आणि आत्ताचा तो कुलकर्णी काय वजन वाढवून पण घेत. त्या कुलकर्णीने तर कठीण आहे, वजन वाढवून पिक्चरचं शूटिंग केलं आणि वजन पुन्हा कमी केलं. म्हटलं हे म्हणजे केवढे शरीराला दिलेले ताणतणाव आहे. खरं म्हणजे त्या प्राणशक्तीला अक्षरशः इकडून इकडे असं नुसतं खेचलेलं आहे, दोन्ही बाजूंनी रस्सी खेच म्हणतो ना, अवघड आहे. खरं म्हणजे हे कसं शरीराला झेपतं आपल्याला माहित नाही. पण त्यांनी सांगितलं अशा प्रकारे प्राणाला त्रास देणं जे आहे ते विलक्षण आहे. याचे नियोगे आपण सुखदुःखे शिणे जाणं, याच्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे त्रास होतात. शरीराला काही दुखणी येऊ शकतात, शरीराला काही नवीन नवीन व्याधी उत्पन्न होतात. आणि म्हणाले या नाव अध्यात्मिक देहामधून जे आले, इंद्रिये प्राणे दुःख झाले. प्राणामुळे दुःख होतं, एखादं दुखणं झालं आवाज खोल जातो. एवढंच कशाला, साध्या साध्या तापामध्ये, व्हायरल इन्फेक्शनमध्ये, डिसेंट्री डायरियामध्ये सुद्धा माणसाचा आवाज जातेच ना. व्हायटॅलिटी कमीच होते, ताकद कमीच होते माणसाची. तर त्यांनी असं म्हटलं हे सगळं प्राणाचं बळ कमी होणं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की इंद्रिये प्राणे दुःख झाले. म्हणजे कोणत्याही स्थितीत प्राणाची शक्ती टिकली पाहिजे.
काय वाटेल ते झालं तरी त्याच्यावरती आम्ही अत्याचार करता कामा नये. कारण त्याच्यामुळे इंद्रियांच्यामुळे देह हा सगळा सक्षम राहतो आणि नाही तर त्याला वाटेल तसं ताणलं तर तो काही राहू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की देहामधूनही काय आले, प्राणे कोण दुःख झाले, आता हे विशद केले पाहिजे की देहातून कोणत्या प्रकारची दुःख येतात, प्राणाला त्रास झाले म्हणजे कोणत्या प्रकारची दुःख येतात. तर ते म्हणाले आता हे आपल्याला विस्तारून सांगितलं पाहिजे. आणि मग त्यांनी इथे सगळ्या रोगांच्या नावं दिली. म्हणाले अगदी केसतोड, काळफोड, मूळव्याध, नंतर या सगळ्या अंगूर लालफुगी, कंड, हिरडी सुजणं, असे निरनिराळे त्यांनी दुखणे गजकरणं वगैरे वगैरे असे सगळे समर्थांच्याकडे या सगळ्या रोगांच्या नावांची यादी बघितली तरी कशी फटाफटा त्यांनी सांगितली असेल असं वाटतं. सगळं घेतलंय त्यांनी, काही सोडलेलं नाही हे यादीमध्ये. आणि त्यांनी सांगितलं अशा प्रकारचे जे व्याधी आहेत ते व्याधी होतात. दुसरं ते म्हणाले की झडती पाती सुजती विवया, म्हणजे जरा थोडं वेगळं लक्षण दिलंय त्यांनी. होतं लोकांना त्यांनी सांगितलं एखाद्या माणसाचं असं होतं की आपल्या ज्या पापण्या आणि ज्या आयलिड्स आहेत दोन्ही, तर ह्या त्याच्यामध्ये जी ताकद आहे आता ती उघडायची आणि आपल्या डोळे मिटण्याची, त्या सगळ्या झापा उघडतात आणि बंद होतात. एखाद्याच्या बाबतीत असं होतं की ती झाप पडूनच राहते, ती उघडतच नाही. समर्थांनी म्हटलं झडती पाती, डोळ्याची पाती झडूनच जातात, ती अशीच राहतात. म्हणाले सुजती भिवया, आता भुवया सुजणं हे आपल्याला सहसा दिसत नाही, पण समर्थांनी हे पण दुखणं दिलंय. आणि नेत्री होती राजणवाडी, त्या पुष्कळांना कायम होण्याची पण टेंडन्सी असते. आणि म्हणाले चाळसी लागे प्राणिया, या नाव आध्यात्मिक. त्यांनी पुढे दुसरं म्हटलंय की आता एक आणखीन त्यांनी आध्यात्मिक ताप फार चांगला सांगितलाय. आपण आता जे बोलत होतो तसं, वृद्धपणीच्या आपदा नाना रोग होती सदा. वृद्धपण किंवा वय वाढणं हा स्वतःच एक रोग आहे, त्याला वेगळा रोग व्हावाच लागत नाही. वय पुढे चाललं की लक्षात यायला लागतं अरे हे कमी झालं, अरे ते कमी झालं, अरे ते कमी झालं. आणि त्यामुळे ते म्हणतात वृद्धपणीच्या आपदा नाना रोग होती सदा, देह क्षीण सर्वदा, या नाव आध्यात्मिक. तो असतोच, वयाप्रमाणे थोडासा स्टॅमिना कमी होतोच. देहाला क्षीणता येतेच येते. ही जी येणारी वयाप्रमाणे येणारी क्षीणता आहे तो त्यांनी सांगितलं की हा आध्यात्मिक तापच आहे. आता ती क्षीणता येऊ नये याकरता काय करावं, ते आपली मेहनत आहे की शेवटपर्यंत आपलं शरीर पुष्कळ चांगलं कार्यक्षम राहावं आणि आपल्या शरीरामध्ये कधीही थकलं आहे असं वाटू नये. याकरता काय काय करावं किंवा काय काय करू शकतो. काय अनेक जण अनेक प्रकारांनी प्राणायाम करू शकतो, मनुष्य सातत्याने व्यायाम करू शकतो, मनुष्य आपलं भोजन चांगल्या प्रकारे शरीराला उपयोगी येईल असं, त्याला सशक्त ठेवेल असं घेऊ शकतो. आपली मानसिकता सर्वदा ताजी तवानी ठेवणे, कारण कोणत्याही वयामध्ये, आणि मला तर वाटतं वय थोडं पुढे चाललं की घाबरणं किंवा टेन्शन येणं हे त्या वयाप्रमाणे अधिक यायला लागतं. म्हणजे माणसाला अमुक एक काम करायचं आहे तर कुठल्याही वयामध्ये त्या कामाचा ताण येत नाही असं नाही, थोडा ताण तर येतोच, पण तो ताण पुढच्या वयात इतका येतो की हे कसं होईल, हे कसं होईल. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे आता, त्या मैत्रिणीला तर तिने आतापर्यंत कितीतरी यज्ञ केले खरं, पण आता यज्ञ करायचा या कल्पनेने ताण येऊन तिचे हार्ट रेट इतका वाढला, तिची पल्स इतकी वाढली 200, तिला जोशी हॉस्पिटलला ॲडमिट. अगं म्हटलं हे कोणतं टेन्शन घेणं आहे. ती म्हणाली नाही का, म्हणाली मला टेन्शन आलं, मी एवढा सगळा यज्ञ पार पाडू शकेन की नाही. हा मोठा आहे म्हणाली, रोज 20 गुरुजी येणार, त्यांचं जेवण ते सगळं आपल्याकडनं झालं पाहिजे, 5 दिवसाची अनुष्ठानं वगैरे वगैरे. पण म्हणजे किती माणसाच्या नकळत वयाप्रमाणे घ्यायला लागला ताण, तर तो कसा घ्यायला त्रास होतो. अनेक गोष्टी अनेक प्रकारांनी लक्षात येतात. म्हणून त्यांनी सांगितलंय की वृद्धपणी आपदा येतातच, संकट येतातच, ती येऊ नये म्हणून आपल्याला जर राखता आलं तर त्याच्यासारखं सुख नाही. नाना रोग होती सदा, देह क्षीण सर्वदा, या नाव अध्यात्मिक. होतच जातं, त्वचा कोरडी होत जाते, त्या कोरड्या त्वचेला कपडे सोसत नाही इथपासून लक्षात येते की आपण पाहतो ना म्हाताऱ्या माणसांना घातलेल्या कपड्यांनी सुद्धा स्किन फाटायला लागते. म्हणजे किती स्किन नाजूक होत असावी, त्या त्वचेला किती नाजूकपण येत असावं. आणि म्हणून त्यांनी सांगितले ती जी क्षीणता आहे त्या ठिकाणची जे जे काही त्याचं म्हणून सामर्थ्य आहे ते शिल्लक राहत नाही. नाना व्याधी नाना दुःखे नाना भोग,
आता त्यांनी पुष्कळ भोगांचा प्रकार सांगितला आहे. ऐसा आध्यात्मिक ताप पूर्व पापाचा संताप. एकच गोष्ट आहे की आपल्याला होणारे सगळे जे काही ताप आहेत ते ताप दुसऱ्या कोणामुळे आपल्याला झालेत असं आपण चुकूनही म्हणू नये. आपलंच पूर्वकर्म आहे. या कर्माचं फळ आम्ही या जन्मात भोगतो, कारण हे शरीर ते भोगण्याकरताच आहे. फक्त भोगताना आमच्या ठिकाणी संतुलन किती राहतं एवढाच प्रश्न, आणि ते आम्ही राखावं. ठीक आहे, ते दुसऱ्या कोणामुळे आम्ही भोगत नाही, हे आमचंच पूर्वकर्म आम्हाला भोगायला लावत आहे. तर त्याची तक्रार कुणाकडे करायची? ती तक्रार करायला काही आपल्या अमुक एका माणसाची तब्येत बरी आहे आणि त्याच वयात अमुक एका माणसाची तब्येत बरी नाही, या दोघांना काही तर्क आहे का? त्याला काही लॉजिक आहे का? काही नाही. या मी इतका व्यवस्थित राहतो, तो इतका राहत नाही मस्त, तरी सुद्धा मी इतका शिस्तबद्ध असून सुद्धा माझ्या आयुष्यात इतकी दुखली का, आणि तो मनुष्य इतका बेशिस्त असून तो इतका आरोग्य संपन्न का? याला आपल्याकडे काही उत्तर नाही. आपला पूर्वजन्मीचा भोग एवढंच त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, ऐसा आध्यात्मिक ताप पूर्व पापाचा संताप सांगता सरेना अमूप दुःख सागर. हा आध्यात्मिक ताप जो आहे तेवढे किती आपल्याकडे वर्णन करू. बहुत काय बोलावे, श्रोती संकेते जाणावे, पुढे बोलिले स्वभावे आदिभूतिक. म्हणजे आता आध्यात्मिक ताप म्हणजे एक आपण लक्षात ठेवावं की देहाला, इंद्रियांना आणि प्राणाला या पातळीवर होणारे जेवढे ताप आहेत तेवढे सगळे ताप आध्यात्मिक आहेत असं समजावं. आता त्याच्या पुढे मागा झाले निरूपण आध्यात्मिकाचे लक्षण. आता अधिभूतिक कोण सांगिजेल, सर्व भूतांचे निसंयोगे, दुःख उपजो लागे, ताप होता मनभंगे, या नाव अधिभूतिक. अधिभूतिक म्हणजे पंचमहाभूत. या पंचमहाभूतांच्यामुळे किंवा जी भूतमात्र आहेत म्हणजे परस्परांच्यामुळे. आता पंचमहाभूतांचा ताप आधी दैविकात पण टाकला जातो आणि भूतमात्रांच्याकडून होणारा ताप आधी भौतिकात टाकला जातो. हे जे सगळे भूतमात्र आहेत आणि ह्या पंचभौतिक ताप आहे हा अध्यात्मातही जातो. म्हणजे पंचमहाभूतांचाच देह बनलेला असल्यामुळे तो याच्यात काय याच्यात काय याच्यात असं होतच नाही, तो सर्वदूरच आहे, कारण देह पंचमहाभूतांनीच बनलेला आहे. पण आता सर्व भूतांचे संयोगे सुख दुःख उपजो लागे. आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर आपल्याला सुख आणि दुःख होतच असतं. तो जरा बरा बोलला की सुख होतं, तो जरा आपल्या मनाविरुद्ध बोलला की दुःख होतं. कारण आपण एखाद्या माणसाला सल्ला विचारतो तेव्हा आपण त्याचा खरा सल्ला नसतो विचारत. आपल्याला जे पटलेलं असतं ते आपण त्याला सांगितलेलं आहे, त्याला त्यांनी हो म्हणावं एवढीच अपेक्षा असते. त्यांनी त्याला नाही म्हटलं तो असं कसं म्हणतो, तू असंच बरोबर आहे. मग आता बरोबर आहे तर त्याला कशाला विचारायचं? जे आपल्याला वाटतं ते आपणच करावं. पण तसं नाही आहे. म्हणजे समोरच्या माणसाने नाही हो जरी म्हटलं तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं नाही त्याने कळत नाही, मला तो काय प्रॉब्लेम आहे, त्याचा हँग काय तेवढा मलाच कळलेला आहे, त्याचं नाही कळलेलं, त्याची ग्रॅव्हिटी कळली नाही, त्याचा सिरियसनेस कळला नाही. म्हणजे शेवटी काय, समोरच्या प्रत्येक माणसाने माझ्या मनात जो विचार आहे त्याच विचाराने चाललं पाहिजे. आम्ही ज्या चालीने चालतो माझ्याच पावलावर पाऊल ठेवले की ठीक आहे, नाही ठेवलं ते आमचं बिनसलं. आणि कोणतीही दोन माणसं एकसारखी चालू शकत नाही. प्रत्येकाचं मन वेगळं आहे, प्रत्येकाचा विचार वेगळा आहे, प्रत्येकाचं मत वेगळं आहे. आणि त्यामुळे काय होतं, समोरचा माणूस काही बोलला तरी सुद्धा आपल्या मनाच्या विरुद्ध पुष्कळ गोष्टी घडतात. तिथे आपल्या मनाला सांभाळता येणं आणि त्या विचाराच्या बाहेर येणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. की कोणत्या गोष्टीला किती वजन द्यायचं, कोणत्या गोष्टीचा किती त्रास करून घ्यायचा. म्हणून समर्थ म्हणतात, सर्व भूतांचे संयोगे सुख दुःख उपजो लागे. कुणीही व्यक्ती आपल्या सहवासात आली तरी सुद्धा आपल्याला सुख दुःख झाल्याशिवाय राहत नाही. साधं आपल्या घरात पाळलेले प्राणी कुत्रा मांजर असले तरी सुद्धा दुःख होत की त्याला काय झालं, त्याला आज असं कसं झालं, तो मलूल का पडून राहिला, आपण बाहेर गेलो तरी 4 फोन करतो, काय तो उठला का, त्यांनी खाल्लं का, त्यांनी पाहिलं का. म्हणजे शेवटी तो खरं आपल्याशी काही बोलत नाही, तो त्याची व्यथा सांगत नाही, तो त्याचं दुःख सांगत नाही, तरी सुद्धा आपल्या घरात आपल्याला सहन होत नाही की ज्याला आपल्याशी बोलता येत नाही त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला सुखदुःख आहे. तर जी बोलती माणसं आहेत, जी आपल्याबरोबर वावरणारी आहेत, त्याचं सुखदुःख तर आहेच आहे. आणि म्हणून ते म्हणतात, सर्व भूतांचे निसंयोगे सुख दुःख उपजो लागे, ताप होता मनभंगे, या नाव अधिभूतिक. त्याच्यापासून सुखाचं झालं तर बरंच आहे, पण त्याचा ताप झाला
की मग त्याला अधिभौतिक ताप म्हणावं. तरी या अधिभूतिकाचे लक्षण प्रांजळ करून निरूपण, जेथे अनुभवास ये पूर्ण ओळखी तापत्रयाची, ठेच लागती मोडती काटे. संपर्क आला म्हणाले त्या झाडाझुडपांचा. नंतर म्हणाले विझती शस्त्रांचे घायटे. म्हणाले सला सिलका आणि सराटे या नाव अधिभौतिक. जे काही टोचतं कापतं लागतं ते सगळं अधिभौतिक आहे. म्हणाले अंगे आणि काच कुहिरी, अवचटा लागे शरीरी, गांधीला येऊन दंश करी या नाव अधिभूत. भौतिकाचे जीवच आहेत, प्राणीच आहेत. आणि असं सांगत मग म्हणजे पिसवा, उंदीर, मांजर, त्याच्याबरोबर विंचू, सगळे रानगाई, सुसरी, अजगर, सगळ्यांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि पुढे ते म्हणतात की ह्या सगळ्या अश्व, वृषभ आणि कर, स्वान, शुकर, जंबुक, मार्जर ऐसी बहुविध क्रूर या नाव अधिभूत. हो, काही क्रौर मांजरा म्हणजे क्रौर्य मांजराकडून सुद्धा होऊ शकतं. म्हणजे आपण जर मांजराला आपल्या घरात येऊ देत राहिलो, म्हणजे अगदी आत्ताच या मांजरांनी आत येऊ नये म्हणून ते सगळे दरवाजे बंद करून टाकले. एका जागेवरून त्या मांजराला यायला मार्ग होता. तर पाऊस पडायला लागल्यानंतर खालचं घर म्हणजे ती मांजरांचा जरा उत्साह जास्तच असतो. ते मांजर त्या खिडकीतून आत आला तर त्याला त्याची घरात येण्याची सवय मोडावी म्हणून त्या मांजराला मी ते पहाटेची वेळ होती, 2:30-4 वाजले असतील. मग मी त्या मांजराला कोणत्या सगळे दरवाजे बंद होते, त्याला जायला एकच खोली होती, तिथून मी त्याला बाहेर काढलं. तर त्याला माझ्या समोर बाहेर यायला भीती वाटली, पण माझ्या हातात काठी मारली तर काय करू. तो माझ्या समोर बाहेर येईना, मी त्याला घालवल्याशिवाय बाजूला होईना. त्यांनी थोडा वेळ वाट बघितली आणि शेवटी त्यांनी सगळं सोडून दिलं की ह्या माणसाला या काठीला आता घाबरायचं नाही. त्यांनी जी त्याची शेपटी फुगवली आणि ते जो फिसकारलं ते मांजर आणि माझ्याच अंगावर ते धावून यायला लागले. आणि मांजराचं असं आहे की ते माणसाचा गळाच धरतं आणि माणसाला फाडतं. म्हणजे ते काही त्याला जिवंत सोडत नाही, इतकं क्रौर आहे. मुगास त्याला आपण वाघाची मावशी नाही म्हणत. सांगण्याचा हेतू असा की साधे प्राणी आहेत तरी सुद्धा त्याच्याही विरोधात त्याला जोपर्यंत त्याच्या ताकदीची जाणीव होत नाही. आता जाणीव का होते की त्यांनी ओळखला हा दिसणारा एवढा मोठा प्राणी आहे, ह्याच्या हातात एवढी मोठी काठी आहे, म्हणजे हा कोणत्याही क्षणी मला मारील, आता मला प्राणाच्या पेक्षा आणखीन त्याच्याचं भय आहे. आता काय करायचं ते याच्याचे 2 हात करूनच मी जाईल. पण माणसाच्याकडे इतर प्राण्यांच्या मनाने फारच कमी सामर्थ्य. प्रत्येक प्राण्याला देवाने इतकं चांगलं सामर्थ्य देऊन ठेवलेलं आहे की तो माणसाला केव्हाच संपवून टाकेल. म्हणून सांगायचं असं की ह्या सगळ्या ठिकाणी क्रौर्य आहे. क्रौर्य कोणाचे, आता कुत्रा आपल्या घरात पाळीव प्राणी म्हणून राहतो, त्याला एक क्षण जरी कळलं की याला मी मारू शकतो, तो तुझ्याच समोरचा रॉटवेलर कुत्रा आहे, आपला कुत्रा बाहेर फिरायला चालला, त्या रॉटवेलर चुकून त्यांच्या घरातून सुटला, तो बाहेर आला, त्यांनी त्या कुत्र्यात आपल्या घरच्या कुत्र्याचा जो इथे लचका तोडला, त्याला 67 टाके पडले. एक नुसता येऊन ते पकडायला, त्याला काही फार वेळ थांबता आलं नाही. त्याचा माणूस आला, त्यांनी ओढून नेला. पण म्हणजे काय ताकद आहे, एका वेळी 2-2, 4-4 माणसं मारील तो. एवढा हा डॉबरमन कुत्रा, त्याला सुद्धा त्यांनी कुठलंही संरक्षणाचा संधी पण दिली नाही. म्हणून त्यांनी म्हणले प्रत्येक जण ताकदीने भरपूर आहे. आपल्याला आपण त्याला कमी लेखतो, कारण काय आहे, त्या हनुमानाला जसा शाप होता ना की तुला तुझ्या बळाचं स्मरण कोणीतरी करून दिल्याशिवाय होणार नाही, तसं ह्या प्राण्यांना सुद्धा भरपूर बळ आहे, पण त्या बळाचं सारखं त्यांना स्मरण नाहीये. त्यामुळे ते बिचारे आपल्याला त्रास देत नाही, आपल्या घरात पाळीव म्हणून राहतात. नाही तर कोणत्या दिवशी तेच आपल्यावर राज्य करतील. आपल्याला पिंजऱ्यात टाकावं त्यांनी घरात वाढवं तरी काही अडचण नाहीये, कारण आपण राहूच शकत नाही. कारण हे समर्थांच्या दासबोध कुठे लिहिला याच्याबद्दलचं आकर्षण आणि समर्थ भक्त असे शंकरदेव धुळ्याचे, त्यांच्या इतकं समर्थ प्रेम क्वचित कुणाला असेल. म्हणजे ह्या काळामध्ये आता 100 वर्षाचा काळ आहे त्यांचा. आता त्यांना जाऊन सुद्धा आता फार 45 वगैरे वर्ष झाली असतील, इतके अलीकडचे, कदाचित 30-35 झाली, मला नक्की आठवत नाही. तर सांगायचं म्हणजे असं की त्यांना ध्यास होता की समर्थांनी जिथं ही दासबोधाची पहिली प्रत समर्थ आणि कल्याण स्वामी बसले आणि जिथे बसून दासबोध लिहिला ते स्थान शोधलं पाहिजे. आणि कळलं होतं की ती घळ आहे, ती घळ जे शिखर ते आता पुढे सगळं झालं, पण ती घळ शोधायची कशी, तिथपर्यंत पोचायचं कसं. अनेक वेळा ते त्या भागामध्ये गेले, हिंडले फिरले. आज सुद्धा तिथे चांगल्यापैकी जंगल आहे. त्यावेळी तर निबिड अरण्य होतं. त्या निबिड अरण्यात त्यावेळी वाघ, सिंह, सगळी हिंस्र श्वापदं राहत होती.
तर त्यांनी बाहेरून जेव्हा त्याचा शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्या घळीपर्यंत जर पोचायचं असेल तर आपल्याला काहीतरी चांगलं संरक्षण पाहिजे. धुळ्याचे ते आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न होते. त्यांनी मोठाच्या मोठा पिंजरा केला, अनेक लोकांना बरोबर घेतलं आणि त्या घळीच्या जवळ आणून पिंजरा ठेवला आणि ते पिंजऱ्यात राहत होते आणि वाघसिंह बाहेर वावरत होते. कारण आता काय संरक्षण कसं करणार, तिथे रोज राहायचं, दिवसा ते सगळे रानात निघून जायचे आणि मग हे दिवसा शोधायचे की घळ कुठे आहे. तर शेवटी त्यांना ती घळ सापडली आणि घळ सापडली तेव्हा जेव्हा ते घळीजवळ आले तेव्हा तो पिंजरा असा त्यांनी घळीजवळ आणून ठेवला आणि त्याच वेळी त्या वाघाच्या डरकाळ्या आल्यानंतर ते जे पिंजऱ्यात जाऊन बसले तर त्यांनी असं वर्णन केलंय त्याच्यामध्ये की तो वाघच झाले ना तिथून, तो वाघ 3 दिवस तिथे बसला आणि मी 3 दिवस पिंजऱ्यात बसून मला बाहेरच येता आलं नाही पिंजऱ्याचा तो गेल्याशिवाय. त्यामुळे म्हणजे उलट आहे की मनुष्यावरती हे सगळे प्राणी अधिराज्य करू शकतात. ऐसी कर्कशे भयानके बहुविध दुःखदायके दुःखे दारुणे अनेके या नाव अधिभौतिक. म्हणाले हे अधिभौतिक कसं आहे तर म्हणाले अशी भयानक अशी कर्कश अशी वेगवेगळ्या प्रकारची अशी जी दुःखदायक अशी दारुण संकट आहेत ती आमच्यावर येणं, पण कुणामुळे, दुसऱ्यामुळे. जसं आपण म्हणतो श्रीरामचंद्र आता कसे गेले, कुणाची तरी चूक, कुठेतरी त्या लिफ्टमध्ये अडचण निर्माण झाली, वसंत देसाई गेले ठीक आहे आणि श्रीरामचंद्रांना पण अडकले ना, म्हातारपणानेच गेले का, मग त्यांना अडकूनच ते गेले. म्हणजे शेवटी काय आहे, मी आपल्याला म्हटलं तसं की भूतमात्र म्हटल्यानंतर आपल्याला आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी आत्मिक या तीनही पातळीवरती ही सगळी भूतमात्र आपल्याला घ्यावी लागतात. म्हणजे असं आहे पंचमहाभूतांचे व्याप कुणाला कसे केव्हा होतील आपल्याला काही सांगता येत नाही. तर त्यांनी इथे सांगितलं त्याप्रमाणे की अनेक प्रकारची संकट माणसावरती अचानक येऊन पडतात. भिंती माळवदे पडती, कडे भुयारे कोसळती, वृक्ष अंगावरी मोडती या नावा अधिभौतिक. आता काय ते परवा किल्लारीचा भूकंप म्हणजे त्याचं मोठं उदाहरणच आहे की सगळंच्या सगळं त्या भूकंपामध्ये येऊन पडलेले. पुन्हा तेच म्हटलं हे सगळं खरं म्हणजे अधिदैविक आहे, पण तरी सुद्धा आता बघा भिंती माळवदे पडती, आता हे पुढे अधिभौतिकात गेलो तरी हीच लक्षणं येतात. त्यामुळे अधिभौतिक हा विषय थोडा त्याची ज्याला आपण वर्गीकरण करताना म्हणू अगदी थिन लाईन ऑफ डिमार्केशन आहे, त्याच्यामध्ये फार पातळ पडदा आहे, अंतर फार थोडं आहे आणि अगदी सूक्ष्म आहे. म्हणून ते म्हणाले कोणी एकाचा श्राप जडे, कोणी एके केले चेडे, आधांतरी होती वेडे या नाव अधिभौतिक. म्हणाले कोण एके चाळविले, कोणी एके भ्रष्टविले, कोणी एके धरून नेले या नाव अधिभौतिक. काय लोक एकमेकांना किती प्रकारचे त्रास देतील. आता तर आम्ही रोज बातम्या ऐकतो, त्या रोजच्या बातम्यांच्या मध्ये हे अधिभौतिक तापाबद्दल आपण सांगायलाच नको की लोक एकमेकांना कसे ताप देतात. म्हणजे कोणी एके दिले विष, कोणी एके लाविले दोष, कोणी एके घातले पाश या नावा अधिभौतिक. रोज त्या सिरियल मधला व्हायलन्स हाच आहे की दुसरं काय सांगणार आपण. म्हणाले इंगळीवरी पाय पडे. आता हे अपघाताने की एखाद्या जीवाला आमच्याकडनं दुखावलं गेलं, शिळेखाली हात सापडे, धावता अडखुळे पडे या नावा अधिभौतिक. म्हणजे थोडक्यात शरीराला होणाऱ्या सगळ्या कशाच्या तरी स्पर्शाने येणाऱ्या सर्व व्याधी पण समर्थांनी अधिभौतिकामध्ये घेतल्याच आहे. फक्त भूतमात्र नाही, या जगाशी येणारा प्रत्येक संपर्क समर्थांनी म्हटलंय की तो अधिभौतिक ताप आहे या नाव अधिभौतिक. म्हणाले इथे दुर्गा खाले कोसळती, झाडावरून पडती, तेणे दुःखे आक्रंदिती या नाव अधिभौतिक. झाडावरनं पडणं आहे कुठल्याही प्रकारचे. आता झाडावरनं पडण्यापेक्षा 2 व्हीलरवरनं होणारे अपघात दुसरं काय पडणार, आता कोण झाडावरून पडणार. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की वापी कूप सरोवर गर्ताकडा नदी तीरा अवचिते पडे शरीर या नाव अधिभौतिक. दुर्गा खाले कोसळती, झाडावरून पडती, तेणे दुःखे आक्रंदिती या नाव अधिभौतिक. म्हणाले इथे अशन पानाची ये वेळी उष्ण रसे जिव्हा पोळे, दात कसकरे आणि हरळे या नाव अधिभौतिक. म्हणाले खाण्याच्या आणि पिण्याच्या वेळी सुद्धा हल्ली तर हॉस्पिटल्समध्ये तर अगदी एक सरसकट नियम की ICU मध्ये असलेल्या माणसाला तर तुम्हाला पाणी देऊच देत नाही आणि तो बिचारा इतका हैराण असतो की तो म्हणतो मला थोडं तरी पाणी द्या, 100 तरी पाणी द्या.
तो चिडतो, रागावतो, संतापतो, पण त्या डॉक्टरांच्या स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत की देऊ नका. त्यांनी म्हटलंय तेच आहे की थेंबर पाणी जरी घशामध्ये अडकलं तरी तेवढ्या अडकण्याने अपघात म्हणजे जीवच जायचा इतकी परिस्थिती होते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं खाताना अडकावं, घशात अडकावं. किती मृत्यू असे अपघाताने होतात की घास घशात अडकला, तिथल्या तिथे राहायला मनुष्य गेला. त्याला कारण काही असो, कदाचित तो घास गिळायच्या वेळी हार्ट अटॅक आला असेल, म्हणजे काही होऊ शकतं. पण हे जे त्यांनी म्हटलंय की घशात पाणी अडकलं, घशात घास अडकला. हल्ली तर मला ती टीव्हीवरची एक जाहिरात बघवतच नाही. ती हास्य क्लबच्या लोकांचा हसू पाहिजे का तुम्ही? ती त्या हास्य क्लबचे लोक सगळे हसतात, हा 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 हु हु, वेगवेगळ्या आवाजात हसतात. तसाच एक माणूस हसत असतो आणि हसताना त्याच्या तोंडात भुंगा किंवा गांधीन माशीसारखा एक प्राणी जातो, तो तिथंच जातो. मी काय जाहिरातीच्या हास्य क्लबची काय विटंबना आहे का? यांना सांगितलं ती जाहिरात याची नाही आहे, ती जाहिरात LICची आहे. म्हणजे अशा करतात की आम्हाला ती LICची जाहिरात आहे की आयुष्याचा काही भरोसा नाही, तुम्ही व्यायाम करायला हसायला लागाल आणि हसता हसता घशात जर एखादा जीव गेला तर त्याच्यामुळे तुम्हाला मरण. पण मला काही ती जाहिरात आवडली नाही. स्टेट बँकेने LIC सुरू केलंय ना, तर ती स्टेट बँकेची LICच्या योजनेची जाहिरात आहे. तर सांगायचं म्हणजे काय वाटेल ते पराधेन बाळपणी. त्यांनी कसं हे वर्णन मात्र खूप छान आहे. त्यामुळे अधिभौतिक ताप काय की लहानपणी दुसऱ्यावरच अवलंबून राहावं लागतं. हा तापच आहे. कारण आई चांगली असेल, सांभाळणारी असेल तर ठीक आहे, पण आईला आईची करिअर महत्वाची असेल, मुलाला पाळणाघरात ठेवलं, जे मिळालं ते पाळणाघर चांगलं नसेल, त्या मुलाला सांभाळायला तसं कोणी नीट नसेल, त्या मुलाची परवड होत असेल तर ते बालपण म्हणाले फार त्रासदायक आहे. ते आपल्याला म्हटलं तसं घरातल्या घरात सुद्धा मुलं हैराण होतात. पराधेन बाळपणी, कुशब्द मार जाचणी. कुणी कुणाला वाईट शब्द बोलतं, कुणाला म्हणजे मारतं, जाच करतं, हे सगळे जे प्रकार आहेत. अन्न वस्त्रे वीण आळणी या नाव अधिभूतिक. आणि अन्न वस्त्र न देता त्याला उपाशी ठेवतं. असे अनेक प्रकार अजून पण घराघरातून की त्या माणसांना खायला न देणं, प्यायला न देणं, मुलींना त्रास देणं. आता आपण बाकीच्या समाजामध्ये पाहतो, पण सुशिक्षित समाजामध्ये सुद्धा काही कमी त्रास देणारे लोक आहेत असं नाहीये. म्हणाले सासूरवास गालोरे. समर्थांना सुद्धा सासूरवासाचं भय पडलंय. समर्थांनी म्हटलंय मुलींना अशा प्रकारचे सासूरवास झालेले आहेत. म्हणाले आले रुदन न धरे या नाव अधिभूतिक. म्हणाले काही ना काहीतरी त्रास देत राहणं. आणि दुसरं असं की चुकता कान पिळती, कातो डोळा हिंग घालीती, सर्व काळ धारकी धरिती या नाव अधिभूतिक. पण अजून पण असे आहेत. म्हणजे मी काही काही लहान मुलांना शिक्षा करणाऱ्या आया पण बघितलंय. असं करशील म्हणून हाताला चटके देतात. म्हणजे हे जे काय आहे प्रकार अवघड आहे. आणि चुकता कान पिळती, कान पिळणारे तर कितीतरी, चिमटे काढणारे कितीतरी, डोळ्यात हिंग घालीती. म्हणजे जवळच्याच लोकांचं हिंग नाही मला माहिती, पण डोळ्यात तिखट घालणारी आई मात्र मी पाहिली नाही. दुसऱ्याच्याकडे असं मागशील का आणि तू ते मागितलंसच का त्यांच्याकडे म्हणून डोळ्यामध्ये तिखट घातलेले मला माहिती आहे. मी तर व्यक्ती आणि नाव सांगत नाही, पण मला माहिती आहे. नाना प्रकारीचे मार, दुर्जन मारिती अपार, दुरी अंतरे माहेर या नाव अधिभूतिका. म्हणाले काय करावं, वेगवेगळ्या प्रकारचे त्रास देतात, पण आपली माणसं जवळ नसतात. त्या माणसाला ते सगळं सोसत राहावं लागतं. परचक्री धरून नेले. हे कुणाला आता आपले किती लोक पोलीस पाकिस्तान्यांकडे आहेत, किती चिनी लोकांकडे आहेत, कुणाची काय स्थिती. आता परवा एक जण सुटून आले, 8-15 दिवसापूर्वीचीच बातमी आहे की पाकिस्तानातून एक गृहस्थ किती वर्षांनी सुटता आलं. काय माहिती कोणत्या युद्धामध्ये अडकले होते आणि आता सुटले. आणि आत्ताच ते लेहचं पाहिली ढगफुटी, तो काय लोक बेपत्ता झाले, काय झालंय. खरं म्हणजे ते अधिदैविक आहे बरं का ते. पण पंचमहाभूत म्हणून इकडे घेतलं तर ते अधिभौतिक होईल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की इथे नाना रोग उद्भवले जे आध्यात्मिकी बोलिले. आणि तिथे मी बोललोय खरा, वैद्य पंचाक्षरी आणिले या नाव अधिभूती. म्हणजे रोग झाले नाना, पण त्या रोगाचं निवारण करण्याकरता जो सर्जन येतो तो अधिभौतिक, कारण तो याला ताप देतो, इंजेक्शन देतो, याचा पोट कापतो, फाडतो. त्यामुळे आपल्याला माहितीये का, पहिल्यांदा जेव्हा ही सर्जरी या ॲलोपॅथिक ब्रांचमध्ये म्हणजे या शाखेमध्ये जेव्हा सर्जरीला म्हणजे शल्यचिकित्सेला मान्यता मिळाली किंवा ती करू लागले,
आणि तेव्हा काय होतं, म्हणजे तेव्हा खरोखरच अधिभौतिक ताप होता. त्याला लोकांनी गुदगुल्या करत राहायचं आणि त्याला हसवत ठेवायचं. म्हणजे तो वेड्यासारखा हसत राहतो आणि त्याचं पोट पाडतात किंवा काय जे करायचं आहे ते. मग की एनेस्थेशियाने तो लाफिंग गॅस द्यायचे. तो पुढे आला पहिल्यांदा तर ते पण नव्हतं. याही स्थिती आता तुमच्याकडे मला माहिती नाही काय, पण माझ्या लहानपणी माझ्या पायाला काटा टोचून भोरी झाली होती. तर ती भोरी कापायची. तर भोरी कापताना आमच्या डॉक्टरांनी सांगितलं की ह्याला कशाला ते बधीर करायचं, इंजेक्शन कापा म्हणाले तिथे. आणि ती भोरी तशीच कापली. सोसायलाच पाहिजे म्हणाले. तेवढे सोसा, ती भोरी कापून टाका. म्हणजे असे त्यामुळे इंग्लंडमध्ये या सर्जनला कोणी डॉक्टर म्हणत नसत, त्याला खाटिकच म्हणायची. की सर्जनला डॉक्टर ही मान्यता फार अलीकडे मिळाली. आणि त्याच्यावरती बघा 1 वर्ष झालं असेल, त्याच्यावर काही सर्जन्सनी टी व्हीवरती, पण आता सर्जनला जो दर्जा दिलाय ना, तो म्हणजे ज्याला फिजिशियन आहे तीच मान्यता त्यांनी सर्जनला दिली. यांनी जे अधिभौतिक म्हटलं म्हणजे समर्थांची दृष्टी मोठी कठीण आहे. वैद्य पंचाक्षरी आणले या नावा अधिभौतिक. म्हणजे याचं दुखणं बरं करायला हे असले डॉक्टर आणा, काही आणा, यांनी आम्हाला काय काय इलाज करावं. नाहीतर ते ICU म्हणजे काय आहे, त्याच्यापेक्षा माणसाला घरात बसून काय होत असेल ते भोगलेलं परवडलं असं म्हणायची वेळ येते. नाना व्यथेचे निरशन व्हावया औषध दारुण. वेगवेगळ्या व्यथा व्हाव्यात आणि त्या व्यथांमधून आम्हाला बाहेर पडावं याच्याकरता एकापेक्षा एक भयानक ट्रीटमेंट्स घ्यायला लागाव्यात. म्हणाले बळात्कारे देती जाणं. ते हॉस्पिटलमध्ये बळात्कार नाही तर काय आहे, बळात्कारे देती जाणं या नाव अधिभौतिक. त्या भूतमात्रांच्या सहवासामध्ये आपल्याला बरं करावं याकरता आपल्यावर दिले जाणारे जी ट्रीटमेंट्स आहेत, जे उपचार आहेत, सगळे नाना वल्लीचे रस काळे गरगोड कर्कश घेता होय कासा विस या नावा अधिभौतिक. जेवढी औषधं त्रासदायक आहे ती घ्यावी लागतात, तो अधिभौतिक तापच आहे असं समर्थ म्हणतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं डाळ आणि उखाळ देती पथ्य कठीण सांगती अनुपान चुकता विपत्ती या नावा अधिभौतिक. म्हणजे त्यांनी दिलेलं औषध आहे आणि आम्ही कुपथ्य केलं की त्याच्यामुळे पुन्हा आमचं दुखणं वाढलं तरी सुद्धा ते अधिभौतिकच आहे. आम्हाला पथ्य करायला लावतात ते सुद्धा अधिभौतिक तापच आहे. आणि म्हणाले निरनिराळ्या प्रकारचे आम्हाला, आता त्यांनी तिथे म्हटलंच आहे ढाळ आणि उखाळ देती. म्हणजे कसं काही औषधं देऊन पोटातला निचरा करण्याकरता त्या माणसाला बिचाऱ्याला सारखं जातच राहावं लागतं. म्हणजे अशाही प्रकारची औषधं आहेत की ज्याच्यामुळे, नाहीतरी काय आपल्याला उद्या ऑपरेशन आहे म्हणल्यानंतर आज गल्पलॅक्स वगैरे घ्यावंच लागतं. म्हणजे तोच प्रकार आहे की ते शरीर ऑपरेशनला फिट करण्याकरता आदल्या दिवशी त्या शरीराला सगळं साफसूफ करून ठेवून देणे. म्हणून त्यांनी सांगितलं बहुरोग बहु औषधे सांगता अपारे अगाधे प्राणी दुखवे तेणे खेदे या नावा अधिभूती. म्हणजे प्राण्याला दुःख झाल्याशिवाय काही राहत नाही ही औषधं घ्यायची. म्हणजे बोलाविला पंचाक्षरी धूर मार पीडा करी नाना यातना चतुरी अधिभूतिक जाणे. आता आजकाल काय आपण कोणी असं करत नाही, पण ते मांगारे धुपारे करणारे जे पंचाक्षरी आहेत ते येऊन तर तुझं भूत उतरवतो, अमुक करतो, असं करून त्यांना ते झाड लागलं ना अमुक लागलं करून त्याला जे मार ठोक काय वाटेल ते करतात, ते त्याला बिचारायला सहनच करावं लागतं. दरवडे घालून या जना तस्कर करीती यातना. म्हणजे कोणाच्या घरात दरड, आता आपल्याला इथे आपल्या जवळचीच उदाहरण आहे, अभ्यंकर शास्त्रींच्याकडे झालेलं आहे. एवढ्या लोकांचा खून केला त्यांनी, त्यांना काही वाटलं नाही. तेणे दुःख होय म्हणा या नाव अधिभूतिक. अग्निचेनी ज्वाळे पोळे तेणे दुःखे प्राणी हरंबळे हानी झाली या विवळे या नाव अधिभूतिक. ते म्हणाले की साधा आपला तव्यावर हात भाजला, गरम असलेल्या कढईला हात लागला तरी सुद्धा, उकळत्या तेलाला चुकून हात लागला तरी सुद्धा माणसाला त्रास होतो. तर त्यांनी सांगितलं अग्नीच्या ज्वाळा पोळल्या. बघा आता कसं केलंय त्यांनी अधिभौतिकामध्ये. आता अग्नी हा वास्तविक पाहता अधिदैविकाच जाईल पंचमहाभूतात, पण ते इकडे घेतलंय. नाना मंदिरे सुंदरे नाना रत्नांची भांडारे दिव्यांबरे मनोहरे दग्ध होती. आपल्या घरात काही चांगल्या वस्तू असल्या आणि त्या जळून गेल्या, चोरांनी घेऊन गेले, किंवा आपण म्हटलं तसं की त्या देशावर आपत्ती आली आणि त्या देशातली सुंदर सुंदर काही वस्तू, मला ताजमहालसारखी कलाकृती आहे, वेरूळ अजिंठ्यासारखी कलाकृती आहे, त्या कलाकृतींना जर धक्का लागला आणि त्या नष्ट झाल्या तरी सुद्धा त्यांनी त्याला अधिभौतिक ताप म्हटलंय. नाना धान्य नाना पदार्थ नाना पशु नाना स्वार्थ नाना पात्रे नाना अर्थ मनुष्य भस्म होती.
की कोणत्याही कारणाने, आता भूकंपासारख्या कारणाने जर माणसाची घरच्या घरं नष्ट झाली, वस्तूच्या वस्तू नष्ट झाल्या, आपण तर म्हणतो ना एखाद्या संस्थेचं रेकॉर्डच्या रेकॉर्ड नष्ट होत, काही शिल्लक राहत नाही, आता त्या संस्थेने पुढे व्यवहार करावेत कसे. ऐसा आग्न लागला अथवा कोणी लाविला, हानी झाली का पोळला, या नावं आधी होती. कोणी जबरदस्तीने आमच्या घराला किंवा कोणाला त्रास देण्याकरता त्या अग्नीचा वापर करावा किंवा अपघाताने व्हावं, पण तरीसुद्धा ते तापदायकच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले, ऐसे सांगता बहुत होती वन्हीचे आघात, तेणे दुःखे दुखवे चित्त, या नावं अधिभूत. या सगळ्यामुळे आमच्या अंतःकरणाला दुःख होतं. आणि म्हणून म्हणाले हा ताप अधिभौतिक आहे. हारपे विसरे आणि सांडे, हे आम्हाला कायम आहे की हारपे विसरे आणि सांडे, नासे गहाळे फुटे पडे, असाध्य होये कोणीकडे, या नावं अधिभौतिक. म्हणजे आपल्या हातनं वस्तू हरवणं, आपल्याला कोणी काही सांगितलं आहे ते विसरणं, विसरलेल्याचा ताप तर इतका आहे की ज्यावेळी त्याची गरज पडते तेव्हा सगळं आकाश पाताळ एक करायची वेळ येते, लक्षात तर काही राहत नाही. आणि म्हणून विसरे आणि सांडे, एखादी गोष्ट जर सांडून गेली तर नासे गहाळे, गहाळ झालं, फुटे आपल्या हातून फुटलं, आणि पडलं, म्हणजे माझी बहीण म्हणाली एवढं मोठं म्हणाली ते कटलं असतं, माझ्याच हातून फुटलं, पुन्हा बाईकडनं फुटलं असतं तर मी तिला म्हटलं अगं एवढी मोठी वस्तू तू फोडली कशी, जरा रागवल्यावर तरी म्हणाली माझं समाधान झालं असतं, पण माझ्याच हातून म्हणाली एवढं ते कटलं असतं, एवढं माझ्या आवडीचं. म्हणाली आता मला घरात ती जागा बघवत नाही, मी दुकानात जाते दुसरं घेऊन येते, म्हणून जाऊन दुसरं आणून जागेवर ठेवते. काय माणसाला कशा कशाचं दुःख होईल. त्यांनी म्हटलं फुटे पडे, काही खाली पडलं चेपलं, असाध्य होय कोणीकडे. काय डोक्यावरती नारळ पडून, लोक असं खरं म्हणजे म्हणतात की कधीही नारळ कोणाच्या डोक्यात पडत नाही किंवा माणसावरती साधारणपणे तो केव्हाही पडला तरी कुणी नसताना असं काही नाही. लोकांचे अपघात झालेले नारळ पडून, त्यामुळे कुठे पडलं आणि अपघात झाला, असाध्य होय कोणीकडे, या नावाने. काही काही व्यथा असाध्य होतात, म्हणजे दुखणीच अशी आहे की ती काय नाहीच साध्य होणार, आता काय करणार. अशा दुखण्याला तुम्ही काही करू शकत नाही. म्हणजे आपल्याला ते सगळ्या प्रसंगांमधून आपण जात असलो की आपल्याला ते जाणवतं. माझ्या ओळखीची 2 माणसं आत्ताच्या आत्ता 8 दिवसात गेली. असंच असाध्य, म्हणजे काहीही नाही, नॉर्मल मनुष्य आहे, एकदम चक्कर आली, चक्कर आल्यासारखं वाटलं म्हणून ते म्हणाले की वा अशी का चक्कर आली, आणि ते पुन्हा शुद्धीवर म्हणजे नॉर्मल झाले आणि मी व्यवस्थित आहे. म्हणजे काय झालं त्यांना कळलंच नाही, एक क्षणभर ब्लँक झाले, पुन्हा 2-3 तासांनी क्षणभर ब्लँक झाले. मग डॉक्टरला घरी बोलवले, असं कसं होत आहे. ते म्हणाले अहो एवढ्या दर 2 तासांनी कार्डियाक अरेस्ट होतोय, हो हृदयच बंद पडतंय आणि पुन्हा त्याचं ते चालू होत आहे. हॉस्पिटलाइज केलं, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सुद्धा हेच 2-4, पण त्याचं कारण काय, कारण काहीही कळलं नाही. पेसमेकर लावून ठेवलेला, त्या पेसमेकरला सुद्धा त्यांनी दाद दिली नाही. म्हणजे हे जे त्यांनी म्हणताय ना, कोणती गोष्ट केव्हा कशी असाध्य होते काही आपल्याला समजतच नाही. म्हणून ते म्हणाले असाध्य होय कोणीकडे, या नावा अधिभूतिक. म्हणून त्यांनी प्राणी स्थानभ्रष्ट जाळले, नाना पशु ते चुकले, कन्यापुत्र गहाळले, या नावा अधिभूतिक. काय आपली फाळणीचा अगदी जिवंत उदाहरण आहे की सगळे लोक विस्थापित झाले, गाव सोडून निघाले, भयानक त्रासाला त्यांना तोंड द्यावं लागलं, स्थानभ्रष्ट झाले. काय एवढ्या प्रॉपर्टी सोडून लोक इथे हिंदुस्थानात आलेली आहेत, हिंदुस्थान म्हणजे आमच्याकडे आलेली आहेत. आणि हे पुढे तस्कर अथवा दावेदार अवचिता करीती संहार, लुटीती घरे नेती खिल्लार, या नावारी होती. म्हणजे काय चोराचं काय, तोही बळजबरीने नेतो, आणि दावेदार म्हणजे खेडेगावातून अजून सुद्धा तुझी जमीन हडप कर, तुझे हे हडप कर, काय तुझी संपत्ती आहे ती हडप कर. पूर्वी तर खेडेगावामध्ये कुणाच्या इकडे लग्न आहे आणि त्याच्या घरी दरोडा पडला नाही असं सहसा व्हायचं नाही. म्हणजे मला आठवतं आमच्या लहानपणी खेडेगावातली लग्न असली की घरातली सगळी तरुण मंडळी रात्रभर घराच्या भोवती पाऱ्यावर असे की कोणी त्या चोरांनी दरोडेखोरांनी येऊन घरात, कारण माहितीच असं ना इतके लोक जमले, एवढ्यांचे दागदागिने, एवढ्यांचे पैसे, मग ज्याच्या घरात लग्न आहे त्यांनी काही ऐवज घरात ठेवलेला आहे. हे सगळं नाना धान्य केळी कापिती, पानमळा मीठ घालिती, दुसऱ्याच्या जमिनीमध्ये आलेल्या पिकाचा नाश करणे, ऐसे नाना आघात करीती, या नावं अधिभौतिक. आणि मग पुष्कळ त्यांनी त्याचं वर्णन केलं की मनासारख्या गोष्टी घडत नाहीत,
ग्रह नक्षत्र पीडा देतात, त्याच्यानंतर प्राणी म्हणजे माणूस बंदिवासात सापडतो, राजदंड होतो, माणसाला कैद होते, कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने माणसाला मार खावा लागतो, असं त्यांनी बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. आणि त्यांनी म्हटलंय की माणसाला अशा प्रकारच्या व्यथा करणं, देणं, त्रास होणं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की कर्णछेद घ्राणछेद, पूर्वीच्या काळी या सगळ्या शिक्षा होत्या, अजून सुद्धा मिडल ईस्टमध्ये थोड्या टिकून आहे, की चोरी केली की हात तोडा, काही झालं की कान छेदून टाका. नंतर अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की नखोनखी सुया मारिती, ते तर आता आज काय, तुम्ही 3rd डिग्री लावल्यानंतर काय होईल आपल्याला काय माहीत नाही. आणि तुमच्या देशातले लोक बाहेरच्या देशातल्या लोकांच्याकडे जेव्हा अडकतील त्यावेळी त्यांच्याकडनं काय सिक्रेट्स काढायचे असतील तेव्हा काय करतील. पण असं म्हणतात की नखात घातलेल्या सुयांच्या इतकं फार फार दुःख आहे असं म्हणतात, की ते सहन करणं फार अवघड आहे, फार ती सू हे जागा आहे, ती सेन्सिटिव्ह आहे. हां, तर त्यांनी सांगितलं की पारड्यामध्ये घालणे का कडेलोट करणे का भांड्यामुखे उडवणे, तोफेच्या तोंडी देणे, या नावं अधिभूतिक, कानी खुंट्या आदळती. पण हे सगळं होतं मुसलमानांच्या राजवटीत सुद्धा होतं. म्हणाले मेखा मारिती, खाल काढून टाकीती, शरीराचं कातडं सोडून काढतात, संभाजी महाराजांचं पण केलं होतं, खाल काढून टाकीती, या नावं अधिभूतिक. म्हणाले म्हणजे जे अनेक अनेक त्यांनी दुःख दिली आहेत, दुःख दारिद्र्य आणि ऋण, विदेश काय विदेश वळणी नागवण, आपदा अनुपत्ती कदान्न, या नावा अधिभौतिक. मला कायम दुःख होणं, दारिद्र्यात राहावं लागणं, सदाच रुग्ण असणं, त्याच नंतर माणसाला विदेशामध्ये परागंदा होऊन जावं लागणं, कारण काहीतरी भानगडी केल्या, काहीतरी झालं. असे आज सुद्धा कितीतरी लोक आपल्या लक्षात येतात की बाबा चार्टर्ड अकाउंटंट माझ्या ओळखीचे आहेत म्हणून सांगते, चार्टर्ड अकाउंटंट मनुष्य अतिशय चांगलं करिअर असलेला एका केसमध्ये अडकला, काय करणार, मनुष्य देश सोडून निघून गेला, डिग्री गेली, सगळं गेलं, आणि तिथे कोण तुम्हाला विचारत आहे. म्हणजे सगळं सोडून पळून जाणे. म्हणाले आपदा अनुपत्ती कदान्न, म्हणाले असं संकट येतं की खायला सुद्धा अन्न राहत नाही, या नावा अधिभूतिक. अकांत युद्ध पराजय आहे, जीवलगांचा मृत्यू आहे, या नावा अधिभूतिक. काळ कठीण येणं आहे, दुष्काळ पडणं आहे, लोकांनी आपल्याबद्दल साशंक होणं आहे. हा एक मोठा त्रास आहे मनुष्याला, की दुसरा माणूस आपल्यावर विश्वास ठेवत नाही आणि आपल्या प्रामाणिकपणाविषयी दुसऱ्या माणसाच्या मनात संदेह आहे, हे सुद्धा सहन करणं माणसाला फार अवघड आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की ओखटी वेळ, फार वाईट वेळ माणसाच्या ठिकाणी येणं, उलट वेळ माणसाच्या ठिकाणी येणं, उद्वेग चिंतेचे हळाळ. म्हणाले चिंता सारखी ग्रासते आहे आणि उद्वेग व्हावा अशी परिस्थिती निर्माण होते आहे. आणि म्हणाले या नावा अधिभूतिक. घाणा चरखी सिरकला, चाका खाले सापडला, नाना वन्हित पडिला, या नावा अधिभूतिक. आपल्याकडे जसे सगळे त्या ताज हॉटेलमध्ये सापडले होते, काय कुठलीच हे नाही, काय करावं, कुठे लपावं, ते कुठे अतिरेकी आहेत, सगळं अवघडच आहे. नाना शस्त्रे भेदिला, नाना स्वापदी भक्षिला, नाना बंदी पडिला, या नावा अधिभूतिक. म्हणाले नाना कुवासे निर्भुजे, नाना अपमाने लाजे, नाना शोके प्राणी झिजे, या नावा अधिभूतिक. वेगवेगळ्या प्रकारची शोक करण्याची परिस्थिती यावी, वेगवेगळ्या प्रकारचे लज्जास्पद असे आरोप व्हावेत आणि अपमान व्हावेत. त्याच्यामध्ये ऐसे सांगता अपार आहेत दुःखाचे डोंगर, श्रोती जाणावा विचार अधिभूतिकाचा. म्हणजे समर्थांनी अधिभौतिकाचं वर्णन करताना अहंकाराचा सुद्धा विचार केला, पंचमहाभूतांचा सुद्धा विचार केला, माणसाच्या जाणीवांचा सुद्धा विचार केला, मानापमानाचा सुद्धा विचार केला. म्हणजे अधिभौतिकामध्ये त्यांनी इंद्रिय जरी म्हटली तरी सुद्धा त्याच्यामध्ये मन बुद्धी अहंकार चित्त त्यांनी पुन्हा इकडे घेतलं, म्हणजे अधिभौतिकामध्ये घेतलं, तिकडे आधी आत्मिकामध्ये घेतलं नाही. वास्तविक पाहता देह म्हटलं की देहाच्या आश्रयानेच अंतःकरण आहे, म्हणजे अंतःकरणाचे सगळे ताप त्यांनी आधी आत्मिकात घ्यायला हरकत नव्हती, पण त्यांनी ते सगळे अधिभौतिकात घेतले, सगळ्या प्रकारचे अपमान वगैरे. आता ते म्हणतात किती वाजले, आता ते म्हणतात 5 वाजलेच कमी आहे, आता थांबावंच लागेल. हा अधिदैविक तापाची आपण फक्त व्याख्या करू. अधिदैविक काय बोलीला आध्यात्मिक,
त्या उपरी अधिभूती कर. फक्त एकच आहे, आपण एवढंच विचारात घेता येतं की ह्या प्रत्येक तापांच्या बाबतीमध्ये वर्गीकरण एक आपल्याला समजावं म्हणून केलंय, नाही तर सगळं एकमेकांच्या मध्ये मिसळून जाण्यासारखंच आहे. आता म्हणजे मागा बोलीला आध्यात्मिक, त्या उपरी अधिभूतिक, आता बोली जेला अधिदैविक, तो सावध आहे का. वास्तविक पाहता अधिदैवत म्हणजे अधिदैवत म्हणजे पंचमहाभूत आणि त्याच्या अनुषंगाने इतर. तर ते आता कसे कसे घेतात बघा. शुभाशुभ कर्माने जना देहांती यमयातना स्वर्ग नर्ग भोग नाना या नाव अधिदैविक. मी त्यांनी व्याख्या करताना सुटसुटीत अशीच व्याख्या केली आहे की आम्ही केलेल्या शुभ अशुभ कर्मांच्यामुळे आम्हाला स्वर्ग नर्क किंवा काय इथे भोग भोगावे लागतील, हे सगळे दुःखाचे भोग आहेत, हे सगळे अधिदैविक आहेत असे म्हणा. म्हणजे थोडक्यात काय, दैवापासून दैविक अशी पण व्याख्या केली आहे. जशा देवतांपासून दैविक अशी व्याख्या होते, तशी त्यांनी आमचं जे दैव आहे त्या दैवाच्या प्रभावाने, कारण दैव काय करतं, आम्हाला सुखदुःखात पण भोग देतं, तर त्या दैवाच्या अधिष्ठानावरून त्यांनी हा विषय मांडला.